नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे। तुम्हाला जर बोधकथा आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला मग आजची बोधकथा पाहूया। सिंह आणि बोका। गीर जंगल परिसरात दुर्दांत नावाचा सिंह राहत होता। दिवसभर तो जंगलात मुक्तपणे भटकून रात्री आपल्या गुहेत विश्रांती घेत असे। एकदा त्याच्या गुहेत एका उंदराने घर केले। दुर्दांत सिंह झोपल्यानंतर उंदीर येऊन सिंहाचा चावा घेत असे, त्यामुळे सिंहाची झोप होत नव्हती। तो वारंवार आजारी पडू लागला। सिंह जागा होताच उंदीर बिळामध्ये जाऊन बसायचा। त्याच परिसरात मजूर नावाचा बोका राहत होता। एके दिवशी दुर्दांतने त्याची भेट घेतली व त्याला म्हणाला, मित्रा, तुला दिवसभर अन्नासाठी भटकंती करावी लागते। मी नेहमी शिकार करतो, तरी माझ्या शिकारीतील मांस मी तुला देत जाईन। फक्त तू माझ्या गुहेमध्ये येऊन राहा। तुझ्यामुळे उंदराच्या त्रासातून मी मुक्त होईन। सिंहाचे हे शब्द ऐकताच मजूर तयार झाला व तो सिंहाच्या गुहेत राहू लागला। त्याच्यामुळे उंदराला बाहेर पडता येईना। उंदीर बिळामध्येच थोडीशी खडखड करी, पण तो बाहेर येत नव्हता। सिंह शिकारीला गेला की मजुरासाठी मांस घेऊन येई, त्यामुळे मजुराचाही अन्नाचा प्रश्न मिटला। उंदीर थोडासा जरी बाहेर आला तरी मजूर त्याच्यावर हल्ला करत असे। एके दिवशी सिंह शिकारीसाठी बाहेर गेल्यानंतर मजूर गुहेच्या तोंडाजवळ येऊन बसला। उंदीरही अन्नाच्या शोधासाठी बाहेर आला। मजूरने पटकन उंदरावर हल्ला केला व त्याला खाऊन टाकले। सिंहाला हे कळताच त्याने बोक्यासाठी मांस घेऊन येणे बंद केले। मजूरची उपासमार होऊ लागली आणि आता सिंहाच्या गुहेतून बाहेर पडायला हवे हे मजूरला उमगले। तर तात्पर्य, जोपर्यंत एखाद्याची गरज असते तोपर्यंतच त्याचा उपयोग करून घेतला जातो। धन्यवाद।